मला तुम्हाला एक विचारायचं होतं, फडणवीसांना बिनडोक म्हणलं तर चालेल का? नाही ते सगळ्यांनाच बिनडोक म्हणत हिंडत असतात म्हणून विचारलं. नाही म्हणत बाबा, अंडोले अंड बघताना राग येईल ना लगेच. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ही बातमी ऐका. एका सोबत 3 बातम्या ऐकायला लावणार आहे तुम्हाला. राजकीय पक्षांकडून भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न. जनतेनं केंद्र सरकारच्या निर्देशांचं पालन करावं. घाबरू नका, मोदींवर विश्वास ठेवा, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. एक झाली. नवी मुंबईत आजही गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा. सानपाडामध्ये सिलेंडर मिळवण्यासाठी 3 किलोमीटर पर्यंतची लांब रांग. गॅस एजन्सी समोर पहाटेपासून नागरिक वेटिंगवर. मुंबईच्या कांदिवली पश्चिम मध्ये आजही घरगुती गॅससाठी नागरिकांच्या रांगा. बुकिंगसाठी OTP आल्यानंतरही ग्राहक रांगेत. तर ठाण्याच्या मुरबाडमध्येही नागरिकांच्या लांबच लांब रांगा. 3 रांगा झाल्या कशासाठी? गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी. आणि हे फडणवीस काय म्हणतायत की नॉन बायोलॉजिकल वरती विश्वास ठेवा, कारण की त्यांच्याकडे नॉन बायोलॉजिकल गॅस बनवण्याचा फॉर्म्युला आहे. मग यांनी जे नियम लावलेले आहेत ते नियम अगदी जाचक आहेत गॅस मिळवण्यासाठी. खेड्यांमध्ये तरी चालतंय. आमच्या शेतकऱ्यांकडे प्रत्येक घरी चुली असतात, त्या पेटवू शकतो आणि जेवण बनवू शकतो. पण शहरामध्ये राहणाऱ्या माणसांनी काय करायचं? शहरामध्ये शेजाऱ्याने अगरबत्ती लावली आणि त्याचा धूर झाला तरी शेजाऱ्यांमध्ये हाणामारी होते. चुला पेटवल्या तर काय होईल? हे जबाबदारी आहे. मुळातच या भारत देशावरती कोणतंही संकट यायच्या आधी भारत देशासाठी पेट्रोलियमचा साठा अगदी मुबलक प्रमाणात असायला हवा, जो की या सरकारचं दिवाळखोरीचं लक्षण 2 दिवसातच दिसलं. 2च दिवसात रांगा लागल्या आणि आज जनतेला गॅस भेटत नाहीये. 3-3, 4-4, 5-5 किलोमीटरच्या रांगा आहेत आणि फडणवीस म्हणतायत की मोगलींवरती विश्वास ठेवा. कसा विश्वास ठेवणार जनता? जो माणूस म्हणतो की गटारावरती उलट भांड टाका, त्यातून भोग पाडा, पाईप काढा आणि तो गॅसला जोडा, त्याच्यावर चहा बनवा. अरे समजायला पाहिजे. आणि हीच माणसं जे विरोध करतात, जे यांच्या विरोधात बोलतात, त्यांना ऑन सोशल मीडिया नाही, ऑन मीडिया बोलतात काय? बिनडोक. अरे खरे बिनडोक तर हीच लोक येतं. आता मी बिनडोक म्हणलो म्हणून माझ्यावरती आंदोले भक्त बोलायला येणार. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा बिनडोक शब्द तुमच्या बापरूपी फडणवीसांचाच आहे. आणि आधी त्यांना सुधरवायला सांगा, मग आम्ही सुधरूच की. आमचे शब्द